नमस्कार. आज आपण उपवासाचं राजगिऱ्याचं थालीपीठ करणार. राजगिऱ्या पिठापासून तयार होणारं थालीपीठ करणार आहोत. त्यासाठी मी हा एक बटाटा घेतलेला आहे साल काढून. तो पहिला किसून घ्यायचा. हा झटपट होणारं थालीपीठ आहे. याला जास्त मसाले लागत नाही कारण उपवासाचा आहे ना. एक बटाटा किसून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण मिरची घालूया, बारीक चिरलेली मिरची, किंवा मग तुम्ही मिक्सरला बारीक केली तरी चालेल, किंवा मग बारीक चिरायची. 2 मिरच्या. हे राजगिरा पीठ आहे, 1 वाटी घेतलेले. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि छोटा चमचा शेंगदाण्याचा कूट. तुम्ही उपासाला जिरं खात असला तर जिरं घालू शकता. आता हे आपण थोडं थोडं पाणी घालून आता एक गोळा बनवून घ्यायचा. आधी हे असं बटाट्यामध्ये नुसतं मिक्स करायचं, त्यामुळे पाणी मग जास्त लागत नाही आपल्याला. पाणी जास्त घातलं तर एकदम पीठ पातळ होईल. हे बघा, तर पाणी जास्त लागणार नाही. हे बटाट्यामध्येच मिक्स झालेलं आहे. आपण थोडंसं पाणी घालूया. आपला एक गोळा तयार झालेला आहे आणि याला काय भिजत ठेवायचं नाही. 1-2 मिनटं, 1 मिनटं ठेवला तरी चालतो, नाही ठेवला तरी चालतो. आपण लगेच करायला घ्यायचं. हे आपलं पीठ तयार आहे. आता आपण थालीपीठ करायला घेऊया. एक पोळपाटावर एक कपडा अंतरायचा, किंवा रुमाल छोटा घेतला तरी चालेल, किंवा तुम्ही डायरेक्ट तव्यात, तुम्हाला जर जमेत असेल तर तुम्ही डायरेक्ट तव्यात पण करू शकता. असं पाणी लावायचं प्रथम. एक छोटा गोळा घ्यायचा आणि ही 4 बोटांनी हलक्या हलक्या हाताने आता सगळीकडे पसरवायचं. थालीपीठ खूप चविष्ट लागतात राजगिऱ्या पिठाची. तुम्ही घरी करून नक्की बघा. आपण हे फक्त राजगिरा पिठाचं थालीपीठ केलेलं आहे. यात वरीचं पीठ मिक्स नाही केलेलं, कारण हे आपण सोमवार किंवा महाशिवरात्रीला वरी खात नाही, वरी तांदूळ खात नाही, म्हणून हे फक्त राजगिरा पिठापासून बनलेले आहे. हे मध्ये मध्ये भाजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये तेल घालू शकतो. हे असे होल करायचे आणि आता आपण तव्यामध्ये भाजून घेऊया. तर हे असं थालीपीठ तव्यामध्ये घालायचं, वरून असं पाणी लावायचं, म्हणजे हे लगेच भिजतं. वरून तेल सोडायचं आणि खरपूस भाजून घ्यायचं. हे लोक असं मस्त भाजलेले आहे. आपण हे दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेऊया. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. असं